आमदार गोकुळ गीते आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. काय सांगाल आज एकंदरीत शपथविधी झालाय, संपूर्ण कुटुंब विधान भवनात आलंय. नाही चालत घ्या, मला जायचं जरा. विधान भवनात संपूर्ण कुटुंब आलंय, काय या ठिकाणी कालच आपल्या महाराष्ट्र राज्य विधान परिषदेची निवडणूक पार पडली. त्या ठिकाणी नाशिकच्या सुज्ञ मतदारांनी मला त्या ठिकाणी निवडून दिलेलं आहे आणि आज शपथ घेणं क्रम प्राप्त होतं. मी आज शपथ घेतलेली आहे आणि आज खूप आनंदाचा क्षण आहे. माझं संपूर्ण कुटुंब त्या ठिकाणी, साहेब नमस्कार, संपूर्ण कुटुंब या शपथविधीसाठी आलेलं होतं आणि एक त्यांचा पण अस्मरणीय क्षण आहे आयुष्यातला, तो आम्ही या ठिकाणी आज रेखाटला गेलेला आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तुमच्या विरोधामध्ये जे काही म्हणजे तुम्हाला भरपूर बलाढ्य ताकद जी आहे जी थांबवण्यासाठी थांबली होती, परंतु त्या गोष्टी घडल्या नाहीत, तुम्हीच विजय झाला. निवडणूक पहिल्यापासून या मतदारसंघातल्या मतदारांनी हातात घेतलेली होती आणि त्यामुळे निवडणूक एक हाती होती. आपल्याला माहित आहे मतदारांनी त्या ठिकाणी. अच्छा, पण विजय झाल्यानंतर नाही मला तुम्हाला नाही गीते सर, पण तुम्हाला विजय झाल्यानंतर हे अपेक्षित होतं की स्वतः उदय सामंत तुमच्या भेटीला येतील, तुम्हाला विमानातून पुन्हा शिंदेची भेट घ्यायला. नाही, मुळात या सगळ्या प्रक्रियेमध्ये उदय सामंत पहिल्या दिवसापासून माझ्याशी चर्चा करत होते. एकनाथ शिंदे साहेबांशी पण माझी 2-3 वेळा त्या ठिकाणी फोनवर संभाषण झालं होतं, एकदा भेट पण झालेली होती. पण निवडणुकीमध्ये दराडेंना त्यांनी शब्द दिलेला होता उमेदवारीचा आणि शेवटपर्यंत त्यांनी त्यांचा पाठपुरावा केला, त्यांना मदत केली, निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले. पण मतदारांनी या ठिकाणी दराडेंबद्दलची असलेली नाराजगी मताच्या रूपात मला देऊन त्या ठिकाणी माझा विजय त्या ठिकाणी सुकर केला. महायुतीच्याच मतदारांनी तुम्हाला 100% 450 पेक्षा जास्त मतदान त्या ठिकाणी महायुतीकडे होते. महाविकास आघाडीकडे 150 मतं होते. त्यामुळे मला माझ्या 357 मतांमध्ये नक्कीच महायुतीतल्या मतदारांनी मला मतदान केलेलं आहे. नाही, ह्या सगळ्या गोष्टी होत असताना प्रवेश का नाही झाला असा प्रश्न पण उपस्थित होतो. नाही, मी अपक्ष म्हणून त्या ठिकाणी निवडून आलेला आहे आणि आज सहयोगी सदस्य झाले. पुढे प्रवेशाचं बघू, त्यांच्यासोबत त्यांनी जर संधी दिली तर नक्की जाऊ. कमिटमेंट आहे. कुठल्याही कमिटमेंट गोकुळ गीते करत नसून घेत नसतो. मी माझं काम निस्वार्थ भावनेने करतो. काय सांगाल, पहिलं काम काय कराल परिषदेवरती आलं? नाही, आता परिषदेत आजच शपथ घेतलेली आहे. कामकाजाची माहिती मला समजून घ्यावं लागेल. स्थानिक स्वराज्य किंवा या लेवलला मी पहिल्यांदाच काम करतोय. हळूहळू मी शिकून गेल आणि सर्व कामे मार्गी लावेल. धन्यवाद आमचे संवाद साधल्याबद्दल. आपल्यासोबत या ठिकाणी गोकुळ गीते होते, आमदार. आत्ताच ज्यांनी शपथविधी जो येतो म्हणजे शपथविधी त्यांचा पार पडलाय, ते खाली आलेले, त्यांच्या संपूर्ण कुटुंबासोबत सहकुटुंबासोबत ते आलेले आहेत. एकंदरीत आपण जर पाहिलं तर त्यांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश नाही केला, तर ते सहयोगी सदस्य त्यांच्या शिवसेनेमध्ये झालेले पाहायला मिळतात. परंतु आता हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. या सगळ्या गोष्टी घडत असताना जो उमेदवार महायुतींनी दिला होता त्याच्या नाकावर टिच्चून निवडून येऊन ते विधान परिषदेमध्ये आलेले, त्याचमुळे नेमकं त्यांचा कल कोणाच्या बाजूने असणार आहे. महायुती जरी असली किंवा महायुतीचे ते आता आपण जर पाहिलं तर शिंदेच्या शिवसेनेचे सहयोगी सदस्य जरी असले तरी त्यांचे भाऊ स्वतः भाजपमध्ये काम करतात. त्यांचा कल भाजपकडे जास्त असेल का, किंवा ते येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेत जातात की भाजपमध्ये जातात, हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. मुंबईहून मी आदित्य जाधव, कॅमेरामॅन आदित्य कासारेसह तुम्ही पाहतात लोकमत.